नमस्कार मंडळी. आज नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन म्हणजे भारतीयांचा आवडता सण. संपूर्ण भारतवर्षात या सणाचं आगळंवेगळं महत्त्व आहे. कारण हा सण प्रेमाची जपणूक करतो. भावा बहिणीला स्नेहबंधनात बांधतो. निर्व्याज रेशमी बंधनात तो स्वतःला बांधून घेतो. भारतीय धर्माची हीच तर वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. येथील प्रत्येक दिवसाच्या तिथीला सणाचं, भक्तीचं, मांगल्याचं, पवित्रतेचं कोंदण लाभलेलं आहे. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन याच्या मागे देखील अतिशय सुंदर कथा आहे. आज तीच कथा आपण ऐकणार आहोत. आपल्या मनात कधी प्रश्न निर्माण झाला असेल का की ही रक्षाबंधनाची रीत कोणी निर्माण केली असेल? त्याचीच तर कथा सांगणार आहे आज मी तुम्हाला. तुम्हाला बळीराजाची कथा माहिती असेल. बळीने वामनाला अर्थात नारायणाला त्याने मागितलेलं दान 3 पावलं देण्यास स्वतःला कबूल केलं आणि त्याप्रमाणे जेव्हा ते दान दिलं तेव्हा 2 पावलात त्रिखंड किंवा 3 लोक व्यापून गेले आणि 3रं पाऊल बळीनं आपल्या डोक्यावर धरलं. नारायणाचा पवित्र पाय आपल्या माथ्यावर धारण केला आणि वामनानं त्याला सुतल पाताळात नेऊन बसवलं. स्वतः मात्र त्याचे द्वारपाल होऊन त्याच्या रक्षणासाठीच उभे राहिले. कारण दान घेतलं की ऋण होतं आणि मग ते फेडण्यासाठी कष्टही करावे लागतात. कारण जो दान घेतो तो बंधनात अडकतो, त्याला जबाबदारी स्वीकारावी लागते. इकडे वैकुंठ मात्र नारायण नसल्यामुळे रित सुन वाटत होतं. लक्ष्मी मातेला नारायणाची अनुपस्थिती सारखी खटकत होती. प्रभूंची चरणसेवा करत असताना आता ते चरणच तिला जागेवर दिसत नव्हते. त्यामुळे ती अत्यंत बेचैन होती. माझे स्वामी कुठे गेले? सर्वत्र पाहून देखील लक्ष्मी मातेला नारायणाचा ठाव ठिकाणा लागेना. शेवटी तिने नारदांना बोलावलं. हे मुनीश्वर, तुम्ही सर्वत्र संचार करता. तुम्हाला कोणत्याही लोकात जाण्यास बंधन नाही. मग तुम्ही मला सांगा, माझे स्वामी आणि तुमचे आराध्य कोठे आहेत? त्यांच्याशिवाय हे सारं वैकुंठ मला रिकामं भासतंय. मी बेचैन झालेली आहे. नारदांनी मातेस हात जोडले आणि सांगितलं, माते, भगवंत बलीकडे दान मागायला गेले आणि आता बंधनात पडलेले आहेत. बलीच्या सर्वस्वाचं दान घेऊन ते ऋणी झालेले आहेत. नारदांनी हे सांगितल्यानंतर नारायणाचा ठिकाणा किंवा नारायणाचं वास्तव्य सध्या कुठं आहे हे लक्ष्मी मातेच्या लक्षात आलं. पण भगवंतांना बलीच्या बंधनातून कसं सोडवायचं? भगवंत तर स्वतःहूनच त्याचे द्वारपाल झालेले आहेत. मग मी जर लक्ष्मीच्या रूपात गेले तर बळी मला ओळखेल आणि नारायणाची सुटका होणार नाही. लक्ष्मी मातेनं एका ब्राह्मण स्त्रीचं रूप घेतलं आणि ती बलीराजाच्या समोर जाऊन उभी राहिली. तिने हात जोडले, विनंती केली, हे राजा, मी तुमची धर्माची बहीण आहे. जगात मला कोणी भाऊ नाही आणि मी जाणते की तुम्हाला बहीण नाही. आजपासून तुम्हीच माझे धर्मबंधू आणि मी तुमची धर्माची भगिनी. बलीराजाला ब्राह्मण स्त्रीचं बोलणं ऐकून समाधान वाटलं आणि आनंदही झाला. कारण त्याला बहीण नव्हती. ब्राह्मण स्त्रीला त्याने वंदन केलं. बळीच्या मनात आपल्याला बहीण नाही याचं दुःख होतं आणि त्याला धर्माची भगिनी मिळाली म्हणून आनंद झाला. ब्राह्मण स्त्रीच्या वेशात असलेल्या लक्ष्मीला मात्र आनंद नव्हता. कारण तिचे प्रिय पती
पहारेकरी होऊन हातात दंड धारण करून दरवाजात पहारा देत उभे होते. श्रावण मास आला, रक्षाबंधनाचा दिवस आला. लक्ष्मीने बळीराजाला सांगितलं, राजा, आज मी तुला राखी बांधणार आहे. बळीराजाला लक्ष्मीने अतिशय सुंदर असा रेशमी धागा बांधला. आपल्या बहिणीला आनंदाने नमन करून बळीनं तिला विचारलं, हे भगिनी, आज मी तुला काही द्यायला पाहिजे. तुझ्या मनात काय असेल तर ते तू मागून घे, कोणताही संकोच करू नकोस. लक्ष्मी म्हणाली, भाऊराया, खरं सांगू का, मला तसा संकोच होतो आहे. बली म्हणाला, अगं तू माझी बहीण आहेस, तुला आता संकोचायचं काही कारण नाही. तू कुठलाही अनुमान करू नकोस. तुझ्या घरी जे नाही ते तू मागून घे, मी तुला देईन. लक्ष्मीने हळूच स्मित केलं. लक्ष्मी जी ब्राह्मण स्त्रीच्या वेशात होती ती म्हणाली, भाऊराया, माझ्या घरी तर सर्व काही आहे, पण फक्त एकच गोष्ट माझ्याबरोबर नाही आणि ती नसल्यामुळे मी खूप अस्वस्थ बेचैन आहे. बळीने विचारलं, मग तुला काय देऊ? तेव्हा ती म्हणाली, मला तू दुसरं काही देऊ नकोस. तुझा तो द्वारपाल आहे ना, तो फक्त मला दे, तू त्याला मुक्त कर. बळीराजाने विचारलं आश्चर्यानं की हा द्वारपाल तुझा कोण आहे? कोणी नातेवाईक वगैरे? तिनं सांगितलं, हे तर माझे नारायण आहेत, माझे सर्वस्व आहेत. बली आपल्या शब्दांचा वचनाचा पक्का होता. त्यानं आपल्या बहिणीची ही मागणी पूर्ण केली आणि नारायण मुक्त झाले. माता लक्ष्मी भगवान नारायणांबरोबर श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वैकुंठ धामाला गमन करती झाली आणि त्या दिवसापासून हा रक्षाबंधनाचा अतिशय पवित्र उत्सव सुरू झाला. याच कथेसोबत रक्षाबंधनाची इतिहासात घडलेली एक प्रचलित कथा आहे सिकंदर आणि पौरस राजाची. सिकंदर आपल्या अफाट सैन्याला घेऊन आपल्या भारत देशावर आक्रमण करता झाला होता. सिंधू नदीच्या एका तटावर तो येऊन विसावला आणि सिकंदराने पौरसाला निरोप पाठवला, कारण सिकंदराबरोबर अंभी राजानं दोस्ती केली होती आणि आपल्या देशाची फितुरी. सिकंदर पाहुणचारासाठी येणार आहे हा निरोप पौरसापर्यंत पोहोचला. पौरस अत्यंत रागावला. सिकंदराच्या निरोपाला मात्र उत्तर पौरसची बहीण सावित्री देवी हिने दिलं होतं. या देशाच्या रक्षणाची जबाबदारी आमची आहे आणि तू जर येणार असशील तर तुझं स्वागत शस्त्रास्त्रांनी होईल. ऐन पावसाळा होता. सतलज नदी दुथडी वाहत होती. पौरसाला वाटलं की सिकंदर येणार नाही, पण त्याचा अंदाज चुकला आणि शेकडो नावा घेऊन सैनिक निघाले. याच काळात ही नारळी पौर्णिमा आली. पंजाबातल्या स्त्रिया सिंधू नदीलाच आपला भाऊ मानतात आणि तिच्या पात्रात राखी सोडतात. सावित्री देवी देखील आपल्या संपूर्ण लवाजमासह किनाऱ्यावर आली होती. तिने सतलज नदीची पूजा केली आणि म्हणाली, पुढच्या वर्षी आम्ही तुला राखी देण्यास जिवंत असू का नाही हे माहीत नाही. ती पात्रात राखी सोडणार तेवढ्यात एक सैनिक सिकंदराच्या तळातला. त्याने पाहिलं, तो तिच्या जवळ आला. हे काय करतेस हे विचारलं, ही प्रथा विचारली, त्याचं महत्त्व जाणून घेतलं आणि सावित्री देवीकडून आपल्या हातावर राखी बांधून घेतली. सावित्री देवीने देखील त्याला सांगितलं, जेव्हा केव्हा माझ्यावर संकट येईल तेव्हा तुला माझ्या रक्षणासाठी धावत यावं लागेल. ही या राखीमागची भूमिका आहे. सैनिकानं आपली अंगठी काढून वचन दिलं, सिकंदरच्या कोणत्याही सैनिकाला ही अंगठी दाखवलीस तर तुझे रक्षण आपोआप होईल. अंगठीसोबत तू पत्र पाठव
मी मदतीसाठी धावून येईन. आणि भविष्यात घटना तशीच घडली. सावित्री देवीचं पत्र आणि ती अंगठी ऐन युद्धाच्या वेळी हातात पडली आणि युद्ध थांबवलं गेलं. ही आहे राखी पौर्णिमा. एका भावानं आपल्या बहिणीला दिलेलं वचन, मी तुझा रक्षणकर्ता आहे, तू घाबरू नकोस. आजही या रेशीम धाग्याचं महत्त्व अबाधित आहे, अखंड आहे, पवित्र आहे. जसं सिंधू नदीला आपलं सर्वस्व किंवा सतलज नदीला आपलं सर्वस्व मानतात, तसंच सागरावर नौकाविहार करणारे या वरुण देवतेला, जलदेवतेला आपलं सर्वस्व मानून याच दिवशी या वरुणाची पूजा करतात. हाच दिवस आहे सागराची पूजा करण्याचा, नारळी पौर्णिमेचा. किनारपट्टीवर राहणारी मंडळी, संपूर्ण भारतामध्ये असलेला जो किनारा आहे, ती सगळीच मंडळी या दिवशी या सागराची पूजा करतात आणि त्याचा मान करतात. तुझ्यामुळं आमचं जीवन समृद्ध होतं, तू असाच आमच्या मागे पित्यासारखा, भावासारखा कायम उभा राहा, म्हणून त्याची पूजा केली जाते आणि त्याला पवित्र मनाने वंदन केलं जातं. भारतीयांची ही रीत न्यारी आहे. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला नमन आहे, प्रत्येक गोष्टीला वंदन आहे. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ.